एनडीएचे उमेदवार CP राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत ते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले। त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो। आमचे उमेदवार B. सुदर्शन रेड्डी यांनी निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी निवडणूक लढले। विरोधी पक्षाची एकजूट दिसली। जगदीप धनखड यांना मिळालेली मतं तेव्हा 75% बरं, आणि आता राधाकृष्णन यांना मिळालेली मतं त्यात प्रचंड तफावत आहे। आमच्या उमेदवारांना 300 मतं मिळाली। आमची साधारण 314ची ताकद होती। समस्त विरोधी पक्ष 314, 15 मतं अवैध ठरवली आणि ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती हे स्पष्ट झालं। ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती, पण शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी जे असतात ते कोणाचे असतात हे आपल्याला माहिती आहे। जसं महाराष्ट्रातल्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत झालं तसं तिकडे होऊ शकतं। ही 15 मतं, त्या 15 मतांवरची जी खूण होती ती इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्यासमोर केलेली खूण होती आणि ती मतं अवैध ठरवली काही कारणानं। त्यानंतर आता आपण म्हणता की क्रॉस शूटिंग झालं आहे, 10-12 काय असेल ते झालं असेल। साधारण ज्याच्या हातात सत्ता आहे, प्रचंड ताकद आहे, पैसे आहेत, त्यांना फक्त 10 मतं तिकडे तिकडे करता आली आणि 10 मतं कोणती असावीत साधारण आम्हाला अंदाज पहिल्यापासून होता। आम्ही नाराज नाही, आम्ही निराश नाही, आम्ही लढलो आणि 300च्या आकड्यावरती आम्ही थांबलो। हा आकडा लहान नाही, संसदेत 300 हा विरोधी पक्षाचा आकडा एकत्रित हा लहान नाही, हा सुद्धा आकडा मोठा आहे। आणि त्यांना मिळालेली मतं जी आहेत 452-457, त्यांना एरवी मिळणारी अनेक मतं आहेत। बिजू जनता दलाची आहेत, अकाली दलाची आहेत, KCR पक्षाची आहेत। हे लोक तटस्थ राहील हे त्याच दहशतीमुळे आणि भीतीमुळे। ह्यांनी आम्हाला ह्या वेळेला मतदान करण्याचा विचार केला होता या सगळ्यांनी, पण शेवटी म्हटलं ना, भय, दहशत, सत्तेचा गैरवापर या गोष्टी झाल्या तरी निवडणूक उत्तम झाली। आता नवीन उपराष्ट्रपतींवरती जबाबदारी आम्ही देणार आहोत, ती म्हणजे पूर्व राष्ट्रपती धनखड यांचा शोध घेण्याची। राज्यसभा सुरू झाल्यावरती आम्ही हा मुद्दा उपस्थित करू की नवीन राज्यपालांच्या अधिकारामध्ये एखादी SIT स्थापन करता येईल का, की कहाँ गए पूर्व उपराष्ट्रपती। कोणी म्हटलं ते आता हरियाणातल्या एखाद्या फार्म हाऊसवर आहेत, अन्य आहेत। जोपर्यंत त्यांचं सार्वजनिक दर्शन होत नाही आणि इतके दिवस त्यांना कोठे डांबून ठेवलं होतं ते स्पष्ट होत नाही, तोपर्यंत ते गायब आहेत असंच आम्ही गृहीत धरतो। संविधानाचं रक्षण करण्यासाठीच नवीन उपराष्ट्रपती जर आले असतील तर आपले पूर्व उपराष्ट्रपतींचं काय झालं हे राज्यसभेला माहिती देण्याचं काम त्यांची जबाबदारी त्यांची आहे। राऊत साहेब, तुम्ही एक विधान केलं की विरोधी पक्षाची एकजूट दिसली हे एक, आणि दुसरं असं म्हणालात की जी मतं फुटली त्या बाबतीत आम्हाला काही मतं फुटतील असा अंदाज होता। नाही, मतं फुटतील असा अंदाज नाही, काही मतांच्या संदर्भात जो संशय होता आणि हा संशय देशभरातला आहे, तो काय एका राज्यातला नाही ना। संपूर्ण हे इतकं मोठं देश आहे आणि देशामधले इतके खासदार आहेत, प्रत्येकाची प्रत्येकाला माहिती असते कोणी कोणाला फोन केल्यात, कोण कोणाला भेटलेलं आहे, कोणी कोणाला चहाला बोलवलेलं आहे। हां, त्यांच्याकडे पेगासिस असेल, आमच्याकडे बरेच काही ॲक्सेस असतात ना। पण राऊत साहेब, त्यात शिंदे शिवसेनेचे खासदार किंवा नेते असं म्हणतात की महाराष्ट्रातून मतं फुटली